नमस्कार. श्रीमद भागवत महापुराणामध्ये राजा परीक्षिती आणि शुकदेवजी महाराज यांचा संवाद आलेला आहे. हे भागवत परीक्षिती राजाने ऐकलं. गीतेमध्ये कृष्ण वक्ता आहे आणि अर्जुन श्रोता आहे. या दोन भूमिका तुम्ही पहा की परीक्षिती राजाने श्रीमद भागवत ऐकलं आणि त्याच्याने त्याचं जीवन कसं विकसित झालं. तेच अर्जुनाने गीतेचं तत्वज्ञान ऐकलं, त्याचं जीवन कसं विकसित झालं. याचाच अर्थ असा की या तत्वज्ञानाचा उपयोग आपल्या जीवन विकासासाठी करता येतो. पण असं करत असताना आपल्याला गीता ऐकत असू तर अर्जुनाच्या आणि श्रीमद भागवत ऐकत असू तर परीक्षितीच्या त्या भूमिकेत जाता आलं पाहिजे. आपल्याला अर्जुन किंवा परीक्षिती बनता आलं पाहिजे. आणि ह्या भूमिकेतून ज्या वेळेला आपण उभे राहू, ते पाहू, ते ऐकू, श्रवण करू, तर त्यावेळेला निश्चितच आपल्याला त्याचा लाभ झाल्याशिवाय राहणार नाही. या परीक्षिती राजाचं जे चरित्र आहे, ज्याचं वर्णन पुराण करते की पांडवांचा अर्जुनाचा पुत्र अभिमन्यू जो चक्रव्यूहामध्ये मारला गेला, या अभिमन्यूचा पुत्र हा परीक्षिती आहे. अभिमन्यूची पत्नी उत्तरा ही त्याची आई आहे. पण प्रसंग असा घडला की ज्या वेळेला अश्वत्थामा आणि अर्जुनामध्ये युद्ध झालं, तर त्यावेळेला या अश्वत्थामांनी सोडलेलं जे ब्रह्मास्त्र आहे हे परतून लावण्यासाठी अर्जुनांनी सुद्धा प्रतिब्रह्मास्त्र सोडलेलं आहे. आणि इथे व्यास म्हणतात आहे अश्वत्थामाला तू हे शस्त्र वापस घे. ते त्याला सोडता येते, परत घेता येत नाही. याचा अर्थ असा की विद्येचा उपयोग कसा करावा हे परिपूर्ण ज्ञान असलं पाहिजे. इकडे अर्जुनाला बाण सोडताही येत होता आणि परत घेताही येत होता. ही परिपूर्ण विद्या त्याच्याजवळ होती. म्हणून कृष्णाने अर्जुनाला म्हटलं. पण अर्जुनाला असं भय वाटलं की मी जर माझा बाण परत घेतला तर इकडे हा येणारा ब्रह्मास्त्र माझा घात करेल. अशा वेळेला कृष्ण सांगतात आहे की हा उत्तरेच्या गर्भामध्ये जाऊ दे. तो त्यावेळेला अर्जुनाला प्रश्न पडला की असं जर केलं तर आपल्या वंशाचा एकमेव जो काही वेल आहे त्या ठिकाणी वाढतो आहे तो नष्ट झाला तर काय होईल. म्हणून भगवान हसतात आहेत, म्हणतात आहे की अरे 18 दिवस तुझ्या रथामध्ये बसून हे जे काही मी रक्षण केलं नेमकं तू मला विसरलेला आहेस आणि तू स्वतः करतोय अशी तुझी भावना झालेली आहे. इथे हा एक मोठा गोड विचार पुराणाने दिला की ज्याच्यामुळे हे शरीर चालते त्या आत्मतत्वाचा किंवा त्या चैतन्याचा विचार आपल्या मनात कधीच येत नाही. पण हे शरीर कसं चांगलं दिसेल, मी हेअर ड्राय करू का, मी आणखीन कोणतं सौंदर्य प्रसाधन वापरू, कोणते कपडे वापरू, काय काय करू, याविषयीचा विचार दिवस रात्र आपल्या मनात शरीराविषयीचा असतो. पण ज्याच्यामुळे हे शरीर चालते त्या चैतन्याच्या बाबतीत विचार मनामध्ये येत नाही. आणि खऱ्या अर्थाने तो शक्तीचा स्रोत तिथे आहे. त्याच्याविषयी आपण अलर्ट, जागृत असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि कृष्णाने अर्जुनाला तेच सावध केलं. म्हणले मी ह्या सगळ्या गोष्टीचं सांभाळ करत असताना तुला वेगळी चिंता करण्याची काय गरज आहे. म्हणून त्या पुराणाप्रमाणे तो बाण तिथे गेला आणि भगवंताने त्या गर्भाचं रक्षण केलं. इथे परीक्षितीचा जन्म आहे. मग आता बघा, परीक्षितीचं गर्भामध्ये भगवंताने रक्षण केलं, मग आम्ही आमच्या आईच्या गर्भामध्ये असताना आमचं रक्षण कोणी केलं. तुम्ही विचार करा की ज्या पद्धतीचं जे गर्भाशय आहे, अशा या गर्भाशयामध्ये 9 महिने आपण कसे राहिले असू, तिथे अन्न असेल, पाणी असेल, या सगळ्या गोष्टी आपल्याला कशा मिळाल्या असतील, हे श्वास तिथे कसे चालले असतील, हे सगळं एक अद्भुत आणि चमत्कारिकच आहे. आणि म्हणून त्यावेळेला आपल्या हातात हा गर्भ किती दिवसात जन्माला यावा न यावा हे ना आईच्या हातात आहे ना डॉक्टरच्या हातात आहे. म्हणून याचाच अर्थ असा की ही सगळी जी व्यवस्था आहे ही त्या चैतन्याची व्यवस्था आहे. आणि म्हणून इथे एक महत्वाचा संदेश आपल्याला त्यातून मिळाला की परीक्षितीचा जन्म आणि त्याचं रक्षण गर्भात हे भगवंतानी केलं असं नव्हे, तर आमचं सुद्धा रक्षण त्यानेच केलेलं आहे. म्हणून जीव हाच परीक्षिती आहे आणि ही परीक्षितीच्या भूमिकेत प्रवेश करण्याची मुख्य प्रवेशिका आहे. इथे आम्ही परीक्षिती जीव आम्ही आहोत. आणि मग पुढे पुराणाप्रमाणे विस्तृत विषय आहे की ज्या वेळेला सगळं युद्ध झालं आणि परीक्षितीच्या हातामध्ये ज्या वेळेला सत्ता आली, त्यावेळेला परीक्षितीचा सामना हा कलीशी झालेला आहे की माझी प्रजा कशी आहे, मी या प्रजेला काय गरज आहे हे पाहून जाणून घेण्यासाठी ज्यावेळेला परीक्षिती गेला, त्यावेळेला त्याला एक मोठा धिप्पाड पुरुष काळकुट्ट जो गायी आणि बैलाला मारत चाललेला आहे, परीक्षितीने त्याला हटकलं की तू असं करू शकत नाही, हे राज्य माझं आहे, माझ्या प्रजेला तू त्रास देऊ शकत नाही. मग ते माणसंच नाही, पशु असतील, पक्षी असतील, सगळ्यांचं रक्षण करणं हे राजा म्हणून माझी नैतिक जबाबदारी आहे.
त्यावेळेला तो कली सांगतो की मी कली आहे आणि आता माझा इथून आरंभ होतो आहे. तर अशा वेळेला ही गाय तुमची संस्कृती आणि हा बैल तुमचा धर्म आहे आणि यांच्यावरच माझा अंकुश आहे. तुम्ही पाहत असाल या गोष्टीवरती आज कशा पद्धतीचे आघात होतात हे काही मी वेगळं सांगण्याची गरज नाहीये. आणि अशा वेळेला त्या प्रतिकूल परिस्थितीत त्या परीक्षितीने त्या कलीला पराजित केलं आणि त्याला सांगितलं की मी असेपर्यंत तुला हे काहीच करता येणार नाही. म्हणून त्या कलीला काही जागा दिल्या, जिथे जुगार सट्टा पत्ता आहे अशी एक जागा दिली, सुवर्णामध्ये एक जागा दिली, वेश्याच्या कोठ्यावर एक जागा दिली, दारूच्या गुत्त्यावरती एक जागा दिली. हे सगळी कलीच्या, आता इथे कली या शब्दाचा अर्थ एक नीतिमत्तेचं जे काही नैतिक जीवन आहे ते सोडून आणि वेगळ्याच पद्धतीचं एक विकृत या पद्धतीचा आचार हा त्या कलीचं त्या ठिकाणी दर्शन करवतो. आणि आज हीच व्यसनाधीनता खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली असून आता ती अगदी नियंत्रणाच्या पलीकडे चालली गेलेली आहे. आणि अशा वेळेला काय करावं हा मोठा यक्ष प्रश्न आहे. सगळेजण हेच सांगतात की हा कलीचा प्रभाव आहे, कलीचा प्रभाव आहे. पण मित्रांनो, जर माझ्या विचाराने जर मी सांगू तर मला सांगा की जसा एखादा ऋतू येतो तर तो ऋतू जसा आता थंडी पडायला लागली तर ती केवळ माणसांवरच नाही पडत, त्याचा परिणाम वृक्षावर, पक्षावर, पशुवर, सर्वांवरती निसर्गाचा परिणाम होतो. मग जर सगळ्यांचा, मग उन्हाळा असो पावसाळा असो, या सगळ्यांचा परिणाम जसा सगळ्या जीवजंतूवर सृष्टीवर होतो तसा या कलीचा परिणाम केवळ माणसांवरच कसं काय होतो? मला सांग, मांजर कुत्र्याबरोबर पळून गेली असं कधी ऐकलं? ह्या गोष्टी नाही होत अशा. म्हणून तुम्ही पाहाल की कलियुगात असो का कोणत्याही युग असो, त्यावेळेला जे वाघ होते ते त्याच स्वभावाचे होते, आजही ते तसेच आहेत. म्हणजे त्या पशुपक्ष्यांच्या ज्या आचाराच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यात कुठेच बदल झालेला दिसून येत नाही. पण माणसाच्या याच्यामध्ये मॉडिफिकेशन एक या दृष्टिकोनातून म्हणून जो काही हे व्हायला सुरुवात झाली, तर हे करत असताना आपण नकळत ज्याच्यामुळे आपला विकास होतो त्या प्रकृतीचाच कसा राज करत गेलो. आणि आज मग ते पोल्युशन असेल किंवा अन्य समस्या असतील, रोगराई असेल, असाध्य रोग असतील, या सगळ्यांचा सामना आज आम्हाला करावा लागतो आहे. आणि कलियुग ते काय आहे? ती हीच भीषण भयावह आणि विषम परिस्थिती, हेच कलियुग आहे. हा परीक्षिती एक असा तरुण आहे की ज्याने त्या तरुण वयामध्ये त्याला आपल्या नियंत्रणात ठेवलं, त्याला बाजूला केला, त्याचा प्रभाव आपल्यावर होऊ दिलेला नाही. आणि त्याच्यानंतर मग परीक्षिती राजाच्या बाबतीत असं सांगितलं गेलं की परीक्षिती राजा एकदा शिकारीला गेला असताना तो थकून गेला आणि शमीक ऋषीच्या आश्रमात पाणी मिळेल म्हणून गेला, पण ते ध्यानस्थ असताना त्यांनी त्याचा आदरातिथ्य केलं नाही. म्हणून राग येऊन त्यांनी एक सर्प त्यांच्या गळ्यामध्ये मारून टाकून दिला. आणि परिणामस्वरूप ही घटना शमीक ऋषीचा पुत्र शृंगी याला माहीत झाली. त्यावेळेला त्यांनी त्याला शाप दिला की आजपासून 7व्या दिवशी तुला तक्षक नावाचा सर्प येऊन तो तुला दंश करेल आणि तुझा मृत्यू होईल. ही घटना ज्यावेळेला परीक्षितीला समजली त्यावेळेला परीक्षिती त्याच्यावर विचार करायला लागला की आता या परिस्थितीत काय करायचं. म्हणून आजचं जे शुकताल आहे तिथे तो नीलगंगेच्या काठी गेला. तिथे शुकदेवजी महाराजची भेट झाली आणि शुकदेवजी महाराजांनी त्यांना भागवत सांगितलं आणि त्याच्यातून त्याचा मोक्ष झाला, अशी श्रीमद भागवताची पुराण कथा आहे. पण यामध्ये 7 दिवसात तुला मृत्यू येईल या सूचनेमध्ये किंवा या शापामध्ये एक गर्भित अर्थ आहे की या ठिकाणी जन्माला आलेले तुम्ही आम्ही सगळे या 7 दिवसातच जात असतो. मग कोणाचा सोमवार असेल, मंगळवार असेल, बुधवार असेल, गुरुवार असेल, शुक्रवार असेल, कोणाला शनिवार किंवा रविवार सापडेल, पण या 7 दिवसाच्या पलीकडे आपलं जीवन नाही. आणि याच्यातला कोणता वार माझा आहे हे मला माहीत नाही. म्हणून मला जीवन जगत असताना मृत्यूचं सत्य समोर ठेवून त्याला स्वीकारून आणि आहे तो वर्तमान दिवस मला कसा छान जगता येईल याच्यावर ते परीक्षितीने ज्यावेळेला विचार केला तर त्या शुकदेवजी महाराजांच्या माध्यमातून त्यांना जे तत्वज्ञान ऐकायला मिळालं ते तत्वज्ञान हेच आहे की मृत्यू हे अटळ आणि सत्य अशी घटना आहे, ती जाणारच. हे शरीर नाशिवंत आहे, त्याचा नाश होणारच. पण मी म्हणजे शरीर नाही, मी तो आत्मा आहे हे अध्यात्म जे सांगते त्या अध्यात्माचा जो विचार त्या ठिकाणी भागवतामध्ये आहे तो एक दिव्य भव्य विचार आहे. म्हणून भागवत हा विद्वते भागवते परीक्षा, म्हणून विद्वानांच्या किंवा ज्ञानाच्या दृष्टिकोनातून भागवत जरी अथांग सागर असला हे खरं आहे, पण ह्या दृष्टिकोनातून आपल्या आजच्या वर्तमान जीवनाच्या दृष्टिकोनातून आजच्या तरुण मुलामुलींच्या या पिढीच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर परीक्षिती राजा या सत्याचा स्वीकार करतो आहे आणि मला आहे ते जीवन कसं निरामय आनंदी बनवता येईल याचा जो विचार आहे तोच मृत्युर्माम अमृतम गमय आहे. तर त्यांनी काय केलं आहे की हे श्रवण केलं आहे, म्हणजे भागवत ऐकलेलं आहे, भागवतातले सिद्धांत उचलले आहे. अर्जुनाने केवळ गीता ऐकली नाही आहे. जर नुसतं हे ऐकून असं काही होत असेल
तर आम्ही तर किती वर्षांपासून हे भागवत आणि गीता ऐकतोय, वाचतोय, हे सगळं होतंय. मग हे परिवर्तन आमच्यात का होत नाही? म्हणून हा विचार ऐकणे ही एक वेगळी प्रक्रिया आहे आणि तो विचार उचलणे ही महत्वाची घटना आहे. अर्जुनाने गीता उचलली आणि उचलली म्हणून तो उठून उभा राहिला आणि म्हणूनच धनुष्य उचलू शकला. आपल्याला विचार उचलता आले पाहिजे आणि ते विचार उचलण्याची प्रक्रिया जी परीक्षितीने केली तर त्याचा परिणाम काय झाला? भागवताचं फल सांगितलं. भागवताने निर्भयता येते. निर्भयता येते, मनुष्य निर्भय होतो, भय त्याच्यातलं निघून जाते आणि भयग्रस्तता गेली म्हणजेच मग आनंदाची प्राप्ती होते. मग भय मृत्यूचं सोडूनच द्या, मग कसल्या प्रकारचं भय राहत नाही. म्हणून अशा वेळेला ही जी काही अवस्था आहे ही या तत्वज्ञानातून प्राप्त होते आणि म्हणून या संतांनी, या ऋषींनी हे जे काही मोठं दिव्य तत्वज्ञान आमच्यासाठी त्याचं दालन जे उघडून दिलेलं आहे, मात्र गरज आहे त्याची की आम्हाला ते वेचता आलं पाहिजे, ते उचलता आलं पाहिजे आणि ते उचलून त्या विचारांना ज्यावेळेला आम्ही उचलतो त्यावेळेला ते आमच्या आचारात आलं पाहिजे आणि ज्या वेळेला ते आचारात येते त्यावेळेला ते फलद्रूप होते आणि त्याची उत्तम फळं आम्हाला प्राप्त होतात. म्हणून आजच्या तरुण पिढीसाठी मी एवढंच म्हणेन की श्रीमद भागवत कथा असो या अन्य पुराण असो किंवा श्रीमद भगवद्गीता असो, ही कुठल्या तरी एका विशिष्ट आध्यात्मिक वर्गांसाठी किंवा त्यांनीच हे केलेली अशी ही गोष्ट नसून ही धरोहर सर्वांसाठी आहे. आणि ह्या तत्वज्ञानाचा उपयोग जितका एका योगी, एका साधकाला आपल्या स्वतःच्या आत्मविकासासाठी होतो तसाच सर्वसामान्य जीवजंतूंना सुद्धा आपल्या भौतिक, आध्यात्मिक आणि सर्व प्रकारच्या सर्वांगीण विकासासाठी अर्थातच पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी करून घेता येतो. म्हणून तो उपयोग आपण नीट करून घ्यावा जेणेकरून आपल्याला आपलं जीवन जगण्याचा मनमुराद आनंद मिळेल, तो तसा तुम्हाला मिळो ही प्रार्थना करून इथे थांबतो. जय श्रीराम.